नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय हे महाराष्ट्र शासनाचे महाविद्यालय आहे. सुमारे 100 वर्षांहून जुनं असलेले हे विद्यालय अनेक विद्वान लोकांनी घडवले. पण गेल्या 2-3 वर्षांमध्ये इथे सुरू असलेल्या अनागोंदी व भ्रष्टाचारी कारभारामुळे महाविद्यालयाचा स्तर ढासळत असल्याचा आरोप युवा सेनेने केलाय. या संदर्भात आज युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी शिष्टमंडळासह महाविद्यालय प्रशासकांची भेट घेतली. मागणीचे निवेदन प्राचार्य श्रीमती बोडके यांना देण्यात आलं. गुजरी येथील SRS बँगल या सोन्याचे दागिने बनवणाऱ्या दुकानातून सुमारे 18 लाख रुपये किमतीचे 20 तोळे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली. याच दुकानामध्ये कारागीर असणाऱ्या पश्चिम बंगाल राज्यातील नाजिबुल औलाद अली शेख याने ही चोरी केल्याचं स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अटक करून मुद्देमाल हस्तगत केलाय. महापालिकेच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीचं काम सुरू आहे. यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने केशवराव भोसले नाट्यगृहालगतच्या 11 गाळेधारकांचे गाळे मंगळवारी ताब्यात घेतले. महापालिकेच्या स्वर मालकीचे हे गाळे होते. याबाबत 14 गाळेधारकांना दिनांक 11 मार्च 2025 रोजी अंतिम नोटिसा लागू करण्यात आल्या होत्या. या नोटिसांची मुदत संपल्याने महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीनं गाळा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. दारूच्या नशेमध्ये मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. बाळू दगडू चौगले असं राजेंद्रनगर येथे राहणाऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून सुमारे 70,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. महावितरणने 2025 ते 2030 साठी वीज दर वाढीचा प्रस्ताव सादर केला होता. यावर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात हरकती आल्याने वीज नियामक आयोगाने टप्प्याटप्प्याने दर कमी करण्याचे आदेश दिले. मात्र अवघ्या 2 दिवसातच आयोगाने स्वतःच या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे ग्राहक आणि औद्योगिक संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत या निर्णयाला आव्हान देण्याचा ठराव करण्यात आला. कागल तालुक्यातील मादळ येथील ऊसाच्या शेतात गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले. दिनकर कृष्णा राणे असं 75 वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून शेतात लावलेला 21 किलो 957 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय. शाहूवाडी तालुक्यातील नांदारी गावचे प्राथमिक शिक्षक अनिल पांडुरंग कांबळे आणि किटाळी येथील तसेच सध्या शाहूवाडीत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षिका स्नेहा विठ्ठल चौधरी या शिक्षक दाम्पत्यांचा विवाह सोहळा अत्यंत साध्या आणि प्रेरणादायी सत्यशोधक पद्धतीने पार पडला. हा विवाह सोहळा करवीर तालुक्यातील शे येथील करुणालय बालगृहात संपन्न झाला. विशेष म्हणजे या विवाहासाठी 1 रुपयाही खर्च न करता 0 बजेट संकल्पनेनुसार आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक आर्थिक अस्थिरता, अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयाला मिळालेली स्थगिती, डॉलर निर्देशकातील घसरण आणि अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मागणीत झालेली वाढ यामुळे गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात चांगलीच उसळी पाहायला मिळाली. परखंदळे तालुका शाहूवाडी येथील श्री निनाई मांडलाई देवीच्या यात्रेनिमित्त आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी श्री निनाई मांडलाई देवीचं मनोभावी दर्शन घेतलं आणि सर्व ग्रामस्थांना यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या. करवीर संस्थापिका महाराणी ताराबाई यांची सातारा जिल्ह्यातील संगम माऊली इथली समाधी जीर्णोद्धाराविना दुर्लक्षित झाले. त्यामुळे करवीर संस्थापिका महाराणी ताराबाई यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम महाराष्ट्र शासनाने त्वरित सुरू करावे अशी मागणी शिवप्रेमी व करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई समाधी जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आली. मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलं. दरम्यान या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई समाधी जीर्णोद्धार समितीच्या वतीनं शाहू समाधीस्थळी लक्षवेधी मूक ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.